मित्रांनो तुमचं माझ्या माझं नाव देवेश करेन तुमचं स्वागत आहे तुमच्याकडे आज परत नवीन गाडी आहे जे असणार टाटाचं मॉडेल आहे दाखवतो तुम्हाला कोणतं आहे ते हे बघा मित्रांनो तुम्हाला हा शोरूम असणार आहे दावडच्या गावाच्या ठिकाणी टाटा मोटर्स ठीक आहे शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला देऊन टाकेल किंवा समोर तुम्हाला येऊ शकतात तुम्ही बॅनरवरती पण तुम्हाला दिलेला आहे तुम्ही या शोरूमच्या ठिकाणी तुम्ही येऊ शकतात डोंबिवलीमध्ये तुम्हाला हा शोरूम असणार आहे दावडी गावाच्या ठिकाणी मित्रांनो तुमच्याकडे परत आज नवीन गाडी बनवली आहे ही आहे टाटाची टिगोर XZ CNG सर्व सेकंड टॉप मॉडेल आय थिंक ही याच्यामध्ये तुम्हाला मी पूर्णपणे लिहून देणार तुम्हाला स्पेसिफिकेशन काय असणार आहे फीचर काय काय असणार आहे याच्यावर तुम्हाला पूर्णपणे आत लिहून देणार आहे मेन म्हणजे ही गाडी आहे ऑटोमॅटिकमध्ये पण CNG आहे पण याच्यावर तुम्हाला की पण दाखवून देतो गाडीची कशी आहे ती की ते बघा की तुमची अशी असणार आहे टाटाच्या गाड्यामध्ये तुम्हाला की मस्त भेटते लॉक अनलॉक करण्यासाठी नंतर मग आपण कुठे पार्किंगला लावली असेल गाडी तर त्या गाडी तुम्हाला हे ब्लँकिंग करू शकतो बूट ओपन करण्यासाठी चावी तुम्हाला याच्यामध्ये चांगली दिली असते सध्या ही एकच की आहे दुसरी की तुम्हाला तिथून भेटून जाईल दो एक्स्ट्रा तुम्हाला 2 की भेटतात यामध्ये आणि गाडी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा कशी आहे गाडीचा फ्रंट जो लुक आहे तुम्हाला तो पूर्णपणे टियागोसारखा असणार आहे दिलेला फ्रंटचा पार्ट तुम्हाला टियागोसारखा असणार आहे फक्त पाठीमागून तुम्हाला थोडीशी एक्स्ट्रा तुम्हाला स्पेस दिलेली आहे इकडे जायला पाठीचा जो स्पेस आहे इकडे तुम्हाला तो थोडासा असं दिलेला असणार इकडे जायला ओव्हर तुम्हाला दाखवतो ओपन करून गाडीला बघा ओव्हर बघा ऑटोमॅटिकली अनलॉक होतं ते म्हणजे ओपन होतं ते त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं भेटतं याच्यात लॉक अनलॉक करण्यासाठी चांगली याच्यामध्ये दिलेली हेडलाईट तुम्हाला दाखवतो गाडीचं हेडलाईट तुम्हाला असणार आहे हे इकडं असणार आहे LED दिली असतील आणि टर्न इंडिकेटर लाईट तुम्हाला दिलेलं असणार आहे हा आतमध्ये आतल्या साईडला दिलेलं असणार आहे टर्न इंडिकेटर लाईट तुम्हाला इथं दिली असणार आहे मित्रांनो तुमचं हेडलाईट इथं LED दिली असणार आहे पायलट लाईट पण तुम्हाला इथं दिली असणार आहे या साईडला सेमच तुम्हाला टेललाईट पण दाखवून देतो तुम्हाला हे बघा टेललाईट तुम्हाला डिग्रा इथं भेटून यामध्ये टर्न इंडिकेटर लाईट इकडे असणार आहे आणि आपले रिव्हर पार्किंग लाईट तुम्हाला वरती दिलेली असते गाडीला ग्रिल तुमची अशी असताना दिलेली थोडीशी अशी तुम्हाला आपलं हे पण दिले असणार आहे क्रोममध्ये दिली असणार मध्ये आणि सेंटर तुम्हाला टाटा तुम्हाला लोगो दिसणार आहे जर तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये तुम्हाला ही पट्टी दिलेली असणार गाडीला हा पार्ट तुम्हाला क्रोममध्ये दिसणार आहे नंबर तुम्हाला दिली असणार आहे आपलं ही असणार आहे DRL तुम्हाला इकडे दिली असणार LED फॉग लाईट पण तुम्हाला दिली असणार LED प्लीज ही तुम्हाला ही क्रोम फिनिश दिली असणार आहे गाडीला खालचा तुम्हाला जो हा असणार गार्ड हे तुम्हाला असं असलेलं पूर्णपणे फेंटरच्या सारखं दिलं असणार गाडीला ड्रिल पण तुम्हाला आपला ही फायबर दिली अशी जायला पुढचा बॉर्डर तुम्हाला पूर्णपणे प्लेन असताना दिलेलं CNG तुम्हाला लोगो दिले असणार आहे वायपर दिलेलं असते जायला नंतर तुम्हाला हे बघा इकडे तुम्हाला दिलेलं असणार आहे वॉशर पण आता साईडला दिलेले असतील जायला ORMचे तुम्हाला येतं इकडं ORM तुम्हाला असणार आहे ब्लॅक कलरमध्ये पियानो ब्लॅकमध्ये दिले असणार आहे आणि टर्न इकडेला दिले असणार जायला टायरची तुम्हाला साईज दाखवून देतो किती असणार आहे टायरची तुम्हाला साईज असणार आहे 175 65R 14 जी तुम्हाला दिली असणार आहे हे ऑल व्हील्स तुम्हाला असे असणार आहे आणि फ्रंट तुम्हाला दिलेले असणार आहे आपले हे सस्पेन्शन असं तुम्हाला दिलेले आणि फ्रंट तुम्हाला दिले असणार डिस्क ब्रेक रिअलला तुम्हाला दिले असणार ड्रम ब्रेक इथे तुम्हाला मड फ्लॅग दिली बड इकडे दिलेले हे साईडला ठीक आहे साईडचा जो प्रोफाईल तुम्हाला ही अशी असणार दिलेली ऑलमोस्ट तुम्हाला सेम असेल टियागोसारखाच असणार आहे पुढचा पार्ट आणि इथला पार्ट फक्त पाठीने तुम्हाला तो एक्स्ट्रा पार्ट हा दिलेला असणार आहे आणि इथं तुम्हाला बघा इथं तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर पण होतील विथ तुम्हाला आपला बॉडी कार्डमध्ये तुम्हाला दिलेलं असं हे आपलं हँडल हे झालं दिलेलं असं तर ते गाडीला अनलॉक करून टाकतो ठीक आहे इथं तुम्ही लॉक पण करू शकता गाडीला आणि अनलॉक पण करू शकतात परत अनलॉक करून टाकतो इथं तुम्हाला इथं हे दिलेलं असणार आहे क्रोम फिनिशमध्ये जे पण ॲक्सेसरीचा पार्ट आहे तुम्हाला तो ॲक्सेसरीचा पार्ट जो असणार आहे शोरूममध्ये भेटून जाईल मिड फ्लेक्स येस नाही ते तुम्हाला सगळं भेटून जाईल नंतर डोअर वायदे तुम्हाला एक्सेसरीच्या पार्टमध्ये होऊन जाईल वरती तुम्हाला शार्पमेड अंडी दिली असणार आहे स्पॉयलर दिली असणार आहे ब्लॅक कलरमध्ये इकडे साईडला स्पॉयलर विथ तुम्हाला हे तुम्हाला दिलं असणार आहे हाय माउंट स्टॉपला दिले असणार आहे पूर्णपणे हा दिला असणार LED इकडे साईडला ठीक आहे डिफॉगर पण असणार आहे तुम्हाला दिलेलं इथं या ठिकाणी आणि ही जी असणार आहे इथून तुम्हाला इथं हे तुम्हाला एक्स्ट्रा इथं स्पॉयलरसारखं दिली असणार आहे आणि टेल लाईट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे ही हां LED दिलेली असणार इकडे साईडला टर्न इंडिकेटर लाईट तुम्हाला असणार फक्त हळदीमध्ये इकडे साईडला DRL दिलेलं असणार इकडे साईडला रेड कलरमध्ये इकडे तुम्हाला ICG ब्रँडिंग दिली असणार आहे टाटाचा लोगो दिलेला असणार आहे इथला हा पार्ट तुम्हाला क्रोममध्ये दिले असणार आहे पाठीमध्ये पण तुम्हाला इथं कॅमेरा दिली असणार आहे इथं या ठिकाणी नंबर वेळी तुम्हाला दाखवलं असणार आहे टिगोरची ब्रँडिंग तुम्हाला इथं दिली असणार आहे क्रोममध्ये या ठिकाणी नंतर तुम्हाला जे पार्किंग सेन्सर्स आहेत तुम्हाला तो 2 भेटेल यामध्ये इथं पण आणि रिफ्लेक्टर इथं असणार तुम्हाला दिले 2 ठिकाणी ठीक आहे आणि हा पार्ट तुम्हाला क्रोममध्ये दिले असणार त्याला तुम्हाला डिक्की पण ओपन करून दाखवतो कुठे याचं हे कुठे येते हे आतमध्ये ओपन होईल तर 1 मिनटं पहिले बोट ओपन करून दाखवतो तुम्हाला
वरती तुम्हाला बघा अशी पूर्ण पॅकिंग दिलेली असणार एका साईडला. आणि इथं तुम्हाला बघा याच्या खाली तुम्हाला दिलेली असणार CNGची टाकी. 70 लिटरची तुम्हाला वॉटर कॅपॅसिटीची तुम्हाला टाकी भेटत इथं CNGची. 35 लिटरच्या तुम्हाला 2 टाक्या दिलेल्या असणार इकडे जायला. आणि विथ तुम्हाला पेट्रोलची टाकी दिलेली असणार आहे. एवढं स्पेस तुम्हाला भेटेल. हे आपलं रिफ्लेक्टर असणार आहे. हे टूल किट दिलेलं असणार इकडे जायला. ही टूल किट आहे. याला पहिले लागलेली हां ठीक आहे टूल किट आहे. आणि तुम्हाला तर कुठेही सेंटरला लॅम्प इथे दिलेलं आहे. इथं आपण हा असणार तुम्हाला दिलं असणार आहे हॅलोजनमध्ये लॅम्प इकडे साईडला. स्पेस पण तुम्हाला भरपूर मोठी भेटते यामध्ये. आता मी डिक्की बंद करतो गाडीची. थंब मस्त गाडीचा. रिफॉगर पण असणार आहे ठीक आहे. पर्यंत येत तुम्हाला आता रिअर डोअर ओपन करून दाखवतो गाडीचा. रिअर डोअर पण तुम्हाला सिमर असणार आहे. क्रोम डोअर हँडल दिले असणार आहे. स्पीकर दिले असणार आहे. रिमोट स्पीकर असेल तर ट्विटर दिले असणार आहे. पॉवर विंडोची सीट असणार आहे. हँडल दिले असणार आहे. इथं तुम्हाला थोडंसं स्पेस दिले असणार आहे साईडला. इथं पण तुम्हाला सीट तुम्हाला चांगली दिलेली आहे यामध्ये. ही बघा इथं तुम्हाला हा आमरेस दिले असणार आहे साईडला. विथ कप होल्डर दिले असणार आहे साईडला T4मध्ये. बघू सेंटरला तुम्हाला इथं लॅम्प दिली भेटेल व्हाईट कलरमध्ये. तुम्हाला आतमध्ये मी बसून दाखवतो पर्यंत. काय मित्रांनो वरती पूर्ण भरपूर बटं वाटतं या ठिकाणी. नॉर्मली जो जसा पंचला आहे तसा सेमच तुम्हाला इथं भेटतो T4मध्ये पण. आणि तुम्हाला आता लेगरूममधून दाखवून देतो. हे बघा मित्रांनो लेगरूम तुम्हाला चांगला आहे. हे तुम्हाला आर्मरेस्ट दिलेले असणार आहे इकडे जायला 2. ड्रायव्हर साईड पण आणि को ड्रायव्हर साईड पण तुम्हाला हे आर्मरेस्ट दिलेलं असणार इकडे ठीक आहे. इथं तुम्हाला भरपूर मोठी स्पेस भेटते. इथं तुम्हाला थोडंसं ते आपलं न्यूजपेपर ठेवण्यासाठी जागा दिली असणार आहे. इकडे तुम्हाला असं टाईपचं तुम्हाला कवर भेटेल या ठिकाणी. आणि माझ्यासारखे तुम्हाला 2 तरी माणसं इथं बसतील आणि एक लहान मुलगा तिथं आरामशी बसत होतं या ठिकाणी. फ्रंटला इकडं पुढचं जे पण सिस्टीम आहे तुम्हाला अशी असणार दिलेली त्या साईडला. एन्फोटेनमेंट सिस्टीम असणार आहे तुम्हाला दिलेली यामध्ये. पुढचं मी बसतात कसं येते दिसायला पुढचं डॅशबोर्ड. हे तुम्हाला पुढचं डॅशबोर्ड T4मध्ये असं असणार आहे दिलेलं. टियागोमध्ये पण तुम्हाला असं लेटेस्टमध्ये तुम्हाला स्टेअरिंग भेटून जाईल. टियागोमध्ये पण आता लेटेस्ट जे आहे आपली मॉडेल त्याच्यामध्ये पण तुम्हाला स्टेअरिंग असंच दिलेलं असणार आहे. टियागोमध्ये पण T4मध्ये पण सेम असणार आहे. सफारीमध्ये आय थिंक पण तेच असणार आहे. सफारीमध्ये आणि टाटा नेक्सॉनमध्ये पण तुम्हाला तीच भेटेल. सेमच स्टेअरिंग भेटणार आहे. थोडंसं तुम्हाला थोडीशी डिझाईन जी असणार आहे थोडीशी ती वेगळी दिलेली असणार आहे ठीक आहे. तुम्हाला मी आता फ्रंट साईडला पण बसून दाखवतो. इथं बघा इथं तुम्हाला दिले असणार आहे हे कप होल्डर किंवा आपला वॉटर होल्डर ठेवण्यासाठी तुम्हाला जागा दिली असणार इकडे साईडला. आणि एक 12 वॉटचं तुम्हाला सॉकेट पण बनवतो त्याच्यामध्ये. आता मी तुम्हाला ड्रायव्हरसाठी दाखवतो डोर पण करून. हे बघा तुम्हाला हे जे असणार आहे आपलं डोअर तुमचे डोर टोरमध्ये असणार आहे. हे थोडंसं तुम्हाला सॉफ्ट असणार आहे दिलेलं. हे हँडल दिले असणार आहे. हे इथं आपण पेपर ठेवू शकतो. याच्याला बोर्डर होल्डर आहे. स्पीकर आहे तुम्हाला दिलेला. आणि ट्विटर पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ORVचे कंट्रोल मला इथं दिले असणार आहे या ठिकाणी. पॉवर विंडोचं तुम्हाला स्विच दिलेली असणार आहे. क्रोम डोर हँडल दिलेली असेल. याच्याला डोर टोरमध्ये असणार आहे हात. आणि इथं तुम्हाला हा क्रीममध्ये दिले असणार आहे. पियानो ब्लॅक तुमची ही ACची वेंट दिलेली असते की जायला. असं कवर दिलेलं असतं. पुढचं डॅशबोर्ड तुम्हाला असं असणं दिलेलं पूर्णपणे हे ब्राऊन कलरमध्ये. थोडंसं स्टेअरिंग तुमचं पूर्णपणे डिजिटल असणार यामध्ये ठीक आहे. जेव्हा आपण गाडी स्टार्ट होतो त्यामध्ये तिथं टाटाचा लोगो तुम्हाला ब्लिंकिंग होत राहील यामध्ये. इथं तुम्हाला एक क्रूज कंट्रोल एन्फोटेनमेंट कंट्रोल दिली असेल. आणि इथं तुम्हाला असं असणार क्रूज कंट्रोल की जायला. आणि स्टेअरिंग तुम्ही बसू शकता अशी फ्लॅट बॉटममध्ये दिली असते. फॅब्रिकमध्ये तुम्हाला दिले येत असणारे सीट हाईट ॲडजस्ट करण्यासाठी आणि रिक्राय करण्यासाठी दिलेली असणार की जायला. ॲटोमॅटिकमध्ये तुम्हाला असणार आहे गिअर आपला ही मॉडेल जी आहे ॲटोमॅटिकमध्ये मला असणार आहे. आणि तुम्हाला मॅन्युअलमध्ये पण तुम्हाला दिली असणार आहे गिअर आपलं हे ट्रान्समिशन यामध्ये. इथं तुम्हाला दिले असणार आहे. हे तुम्हाला थोडं स्पेस दिली असणार की साईडला. हे आपलं काय त्याला वॉलेट बिलेट ठेवण्यासाठी तिकडे जायला. आणि हे बघा तुम्हाला हे फ्यूलचं ओपन करण्यासाठी तुम्हाला त्याचा कॅब दिलेली असणार की साईडला. आतमध्ये बसल्यावरती तुम्हाला असं समजा हे असणार आहे डिस्प्ले दिलेला. तुम्हाला मी चालू पण करून दाखवतो ठीक आहे. हँडब्रेक पण लावलेलंच आहे. ॲटोमॅटिक तुम्हाला क्लायमेट कंट्रोल दिलेलं असं आहे. सेंटर तुम्हाला हायलाईट लावून दिलेलं असं आहे. हे जर हे लॉक अनलॉक करण्यासाठी तुम्हाला दिले असते. बोट ओपन करण्यासाठी इथं दिले असतं या ठिकाणी. CNGचं ते असणार दिले असणार आपण हे करू शकतो चेंजेस. तुम्हाला तर थोडंसं नॉर्मली तुम्हाला चालू करून दाखवतो फक्त. हे बघा इथून तर इन्स्ट्रुमेंट कसं असं दिलेलं असेल की जायला. इकडे तुम्हाला RPM मीटर दिलेलं असेल की जायला. सेंटर तुम्हाला MID दिलेली असेल की जायला. आणि हे आपले असणार आहे आपले फ्यूलचे इकॉनॉमी. हे वरती तुम्हाला CNG दिलेली असणार आहे. खाली तुम्हाला असणार आहे पेट्रोलची. इंजिन लाईट असणार आहे. हे ऑइल प्रेशर लाईट दिलेली असणार आहे.
डोअर जसं ओपन होईल तसं ते दिलेलं असणार आहे. नंतर मग किती टेम्परेचर आहे ते टायमिंग दिले असणार आहे. गिअर शिफ्टर दिलेलं असणार आहे. डिजिटल तुम्हाला स्पीडोमीटर दिलेलं असणार आहे. ट्रिप ए ट्रिप बी हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसत राहील या ठिकाणी. इंजिन लाईट असणार आहे आणि जसं आपण ब्रेकमध्ये पाय ठेवू त्याला मला तुमची गाडी स्टार्ट होऊन जाईल. आपण जर इथं स्टार्ट केलं तर परत गाडीला इथं तुम्हाला असणार आहे. हेडलाईटचे कंट्रोल दिलेलं असेल किचनला आणि टर्न इथं टाईट दिलेलं असणार घ्यायला. ठीक आहे, इथं पण हे ऑन करू शकतो. हेडलाईट पण तुमचे ऑन होऊन जातील यामध्ये. हे तुमची इकडे दिलं असणार आपलं वायपरची कंट्रोल दिलेलं असणार साईडला. हे असणार आहे वायपरची कंट्रोल इकडे साईडला. आणि हा जो तुमचा इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे हा अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले दोघेही असणार याच्यामध्ये दिलेला. हा 10.2 इंचमध्ये दिले असणार आहे. हा ठीक आहे. आणि याच्यामध्ये जे पण असणार आहे बघा तुम्ही हे बघू शकता. तुम्ही हे तुम्हाला जे असणार आहे फंक्शन तुम्हाला असे दिलेले असतील. हे बघा तुम्हाला इथून आपण एसीला पण इथं कंट्रोल करू शकतो. इथून एसीला ऑन ऑफ करू शकतो. नंतर मग टेम्परेचर चेंज करू शकतो. यामध्ये म्युझिक दिले असणार आहे. टेम्परेचर दिले असणार आहे. वायफाय पण दिले असणार आहे. नॅव्हिगेशन दिलेलं असणार आहे इकडे साईडला. नंतर मग रेडिओ असेल. ठीक आहे, हे आपण इथून फॅनला ऑन हे करू शकतो. इकडे बघा हे अशा टाईपचं तुम्हाला दिले असणार आहे. पूर्णपणे जे असणार आहे आपलं क्लायमेट कंट्रोल इथून आपण इथं हे करू शकतो, कंट्रोल करू शकतो इकडे साईडला. होते तुम्हाला हे दिले असणार आहे ऑडिओ. मला ते कोणती शॉर्टकट ठेवायची तुम्ही इथं ठेवू शकता. डिव्हाइस दिलेलं असणार आहे. ब्लूटूथ कनेक्शन असणार आहे. नॅव्हिगेशन असणार आहे. वायफाय असणार दिलेला. पार्क असिस्ट दिलेलं असणार आहे. ॲपल कारप्ले तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. अँड्रॉइड पण असणार आहे आणि ॲपल कारप्ले पण तुम्हाला दिले असणार आहे. सेटिंगमध्ये तुम्हाला असणार आहे हे बघा ऑडिओ सिस्टीम असणार आहे. कनेक्टिव्हिटी ड्रायव्हर असिस्ट दिलेलं असणार आहे. फोन सेटिंग असणार आहे. नंतर मग सिस्टीम दिलेली असणार आहे. व्हेकलबद्दल तुम्हाला माहिती दिली असेल हे जायला. लाईट तुम्हाला कसा ठेवायचा तुम्ही ते ठेवू शकता त्यामध्ये. ठीक आहे, लाईट तुम्हाला कसं वाजेल ते म्हणजे किती सेकंदवर तुम्ही तिथे ठेवू शकता यामध्ये. ठीक आहे, कनेक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला वायफाय दिले असणार आहे. नेटवर्कमध्ये तुम्हाला ब्लूटूथ दिलेले असणार आहे. नंतर मग ड्राईव्ह असिस्टमध्ये तुम्हाला सर्व भेटून जाईल. टोन दिलेलं असणार आहे. असेल टोन व्हॉल्यूम दिलेलं असणार आहे. हे सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे, ऑडिओमध्ये तुम्हाला असणार आहे मीडिया कंट्रोल, फोन कनेक्शन, विंगटोन तुम्हाला दिले असणार आहे. फोन सेटिंगमध्ये तुम्हाला सगळं दिसून जाईल. ठीक आहे, इथं तुम्हाला पेअर करू शकतो यामध्ये इथं बाहेर. ठीक आहे, सिस्टीममध्ये तुम्हाला माहिती दिली असणार आहे सॉफ्टवेअरबद्दल. क्लासिकमध्ये तुम्हाला थोडं हे ॲनोलॉगमध्ये तुम्हाला दिले असणार आहे. आपलं टाईम दिली असणार आहे. डे दिली असेल का चाईडला सर्च करू शकतो. नॅव्हिगेशन सेटिंग मिटिंग सगळं दिसत राहील त्यामध्ये. बाहेर जायचं. ठीक आहे, नोटिफिकेशन भेटून त्याच्यामध्ये तुला सेटिंगमध्ये हे असणार दिलेलं. एक मिनटं. ठीक आहे, हे तुम्हाला असं असणार दिलं. हे तुम्हाला नॅव्हिगेशन दिलं असणार आहे. पार्क असिस्ट, फोन सगळे सेटिंग तुम्हाला दिली जाईल. क्लायमेट कंट्रोल तुम्हाला दिलेलं असणार आहे. ठीक आहे, मीडिया असणार आहे. सेटिंग तुम्हाला सांगून भेटून दिले. FM सगळं असणार दिलेलं त्यामध्ये. पुढचं जे असणार आहे आपला हा पार्ट असणार आहे सेंटरला मधला. हा तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये असणार आहे. सेंटर तुम्हाला टीव्हीवरसोबत ब्रँडिंग दिली असणार आहे. इथं तुम्हाला सगळे फंक्शन दिले असणार आहे. लॉक अनलॉक करण्यासाठी हे आपलं हेडलाईटचे कंट्रोल आहे. हेडलाईट लॅम्प आहे. CNG आहे. पाणीमध्ये बोर्ड ओपन करण्यासाठी. क्लायमेट कंट्रोल पण इथं पण करू शकतो. आणि सेम तुम्हाला इथं पण दिलेलं असणार आहे. हे आपलं ACची वेंट आहे. सॉरी हे तर तुम्हाला ACची वेंट दिलेली असणार आहे. विथ तुम्हाला क्रोम फिनिशमध्ये दिले असणार आहे. फ्रंटला तुम्हाला 2 एअरबॅग दिले असणार आहे. ड्रायव्हरसाठी ड्रायव्हरसाठी दिले असणार आहे बिचारला. आणि हां 2 तुम्हाला एअरबॅग दिले असणार आहे साईडला. ठीक आहे, हे तुम्हाला भेटून दिली यामध्ये. नंतर मग ग्लव बॉक्स कुठे राहतं? ग्लव बॉक्स हा इथे हे बघा. ग्लव बॉक्स पण तुम्हाला चांगला याच्यामध्ये दिलेला. फर्स्ट एड किट दिली असणार आहे. आणि बाकीचं तुम्हाला हे भेटून दिली यामध्ये. आता मी तुम्हाला बोर्ड ओपन करून दाखवतो गाडीचा. हे बघा, हे जे असणार आहे पुढे ते तुम्हाला हे पुढचं बोर्ड ओपन करण्यासाठी तुम्हाला लेवल दिली असणार आहे. पण याला बंद करून टाकतो. पहिल्यांदा मी बोर्ड ओपन करतो, तुम्हाला इंजिन दाखवतो. हे बघा मित्रांनो, इथं तुम्हाला आशीर्वाद लागलेली दिसत नाही. इंजिन तुम्हाला असं असणार दिलेलं. ABS ब्रेकिंग सिस्टीम दिलेली असणार आहे. हे आपलं असणार आहे आपल्याचं वायपरचं दिलेलं असणार आहे. हे आपलं ब्रेक आउटचं दिलेलं असणार आहे. बॅटरी एक्सिडची. नंतर मग तुम्हाला खालच्या हँडला तुम्हाला पॅकिंग जर पाहिजे तर तुम्ही ती शिवू शकतात किंवा आपल्या ॲक्सेसरीच्या वाढमध्ये. ठीक आहे, हे बाकीचं तुम्हाला हे दिले असणार आहे. इथं खाली तुम्हाला कंडिशन दिलेलं असेल त्याच्या हँडला. आणि हे आपलं आहे फ्यूल फिल्टर. आपला इंजिनचं हे करण्यासाठी इंजिन ऑइल चेंज करताना ते आपण करू शकतो. इंजिनमध्ये तुम्हाला सांगतो माहिती. तुम्हाला 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअलमध्ये भेटेल आणि 5 स्पीड तुम्हाला ॲटोमॅटिकमध्ये भेटणार आहे आपलं हे ट्रान्समिशन. मित्रांनो, तुम्हाला या गाडीमध्ये तुम्हाला इंजिन भेटतं 1.2 लिटरचं रिव्होट्रॉन इंजिन, जे 1199 सीसीचं तुम्हाला दिलेलं असणार आहे. मॅक्झिमम पॉवर जनरेट करतं पेट्रोलमध्ये
86 BHPची जी 6000 RPM चालली जाते आणि CNGमध्ये तुम्हाला जो पॉवर भेटते ती 75.5 BHPची भेटते जी 6000 RPM चालली जाते. तुम्हाला टॉर्क भेटतो याच्यामध्ये 113 NMचा जो 3300 RPM चालला जातो. CNGमध्ये तुम्हाला टॉर्क भेटतो 96.5 NM पर्यंत तो 3500 RPM चालला जातो. आणि सेफ्टी रिगार्डिंग NCPमध्ये तुम्हाला 4 स्टार रेटिंग आहे गाडीची. चला मित्रांनो, मी आता बोर्ड बंद करतो आणि बाकीचं कोणते असणार आहे आणि डायमेन्शन सांगून देतो तो कोणता काय काय असणार आहे आणि व्हेरियंट तुम्हाला कोणते असणार आहे हे पण तुम्हाला सांगू देतो. डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेंथ दिलेली असणार आहे 3995 mm पर्यंत, विथ दिलेली असणार आहे 1677 mm पर्यंत, हाईट दिलेली असणार आहे 1532 mm पर्यंत, व्हील बेस दिलेला असणार आहे 2450 mm पर्यंत, ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे 165 mm पर्यंत. तुम्हाला 14 व्हेरियंटमध्ये ही गाडी अवेलेबल असणार आहे. तुम्ही पॉज करून बघू शकता. सेफ्टी रिगार्डिंग तुम्हाला 360 डिग्री SVS कॅमेरामध्ये भेटेल याच्यामध्ये. नंतर मग ISO/FC फिक्स तुम्हाला चाइल्ड सीट बेल्ट रिमाइंडर दिलेली असणार आहे. हिल होल्ड कंट्रोल दिलेला असेल. नंतर तुम्हाला याच्यामध्ये ESP असणार आहे, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम दिलेला असणार याच्यामध्ये तुम्हाला. आणि रेन सेन्सिंग वायपर भेटतील. फ्यूलची तुम्हाला कॅपॅसिटी असणार आहे ही 35 लिटरपर्यंत. आणि याची जी पण प्राईस असणार आहे ऑन रोड प्राईस तुम्हाला डोंबिवलीमध्ये 10,80,000पर्यंत असणार आहे. टाटा टिगोर XZA+ ॲटोमॅटिक CNG या गाडीची तुम्हाला प्राईस ही असणार डोंबिवलीमध्ये. सिटी वाईज आणि डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला प्राईस वेगवेगळी दिली असणार आहे. तुम्ही तुमच्या शोरूम येऊ शकता की गाडीची प्राईस किती आहे ती. आणि कोणाकडे तर एक्सचेंज ऑफरमध्ये पण तुम्हाला गाडी पाहिजे असेल तुम्ही करू शकता. तुमच्या तुमची जुनी गाडी घेऊन या, ती तुम्हाला तिची पण रिव्हॅल्युएशन जी असेल ती तुम्हाला भेटून जाईल त्या गाडीची. चला मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी गाडी घेऊन परत पुढच्या व्हिडिओ आत्ता मी हा व्हिडिओ सांगतो. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत राहील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी गाडी घेऊन परत पुढच्या व्हिडिओ. डोंबिवलीमध्ये तुम्हाला आपल्या दावडी गावाच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम मिळून जाईल टाटा मोटर्स.